सांगायचं आहे, महाराष्ट्रातल्या स्वराज्य शिलेदारांना सांगायचं आहे की पक्षाचे जे विचार होते त्या विचारांना तुम्ही पाईक ठेवून महाविकास आघाडीला तुम्ही वोट केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येत आहे. हे सरकार जे येत आहे ते नक्की प्रामाणिकतेने बसेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनतोय. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिकतेनेच तुम्ही काम करावं आणि लोकशाही टिकवावी. जर तुम्ही BJP सारखं काम कराल तर तुम्हालाही भारतीय स्वराज्य सेना विरोध करणार. आणि मला अपेक्षा आहे आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला मदत केली, कुठे गाजावाजा केला नाही, आम्हाला त्याचं काही नको. भारतीय स्वराज्याने प्रामाणिकपणे मदत केलेली आहे. एवढीच अपेक्षा की तुम्ही गोरगरिबापर्यंत पोहोचावं आणि मदत करावी. पुन्हा सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, पण काही ठिकाणी EVM हॅक झालेले आहे. काही ठिकाणी EVM हॅक झाल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जागृत राहा. काही इथल्या नालायक लोकांनी EVM हॅक केले.